खतरनाक एवढे सगळे मित्रांनो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चाललोय तोरण्यावर. गाडी पार्किंग करायच्या या ठिकाणी चार्जेस घेतले जातात. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तोरणावर. तोरण्याला जस्ट पार्किंग केली, लगेच चालू केलेली ट्रेकिंग करायला. खूपच घसरट रोड आहे का वाट. तोरणा पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. असलं भारी वातावरण झालं मित्रांनो या ठिकाणी. फक्त फुलं आणि डोंगर, हिरवं रान वगैरे सगळीकडे भरलेलं आहे. मस्तपैकी वाटते, भारी वाटतं, एक नंबर वाटते. धावा तुम्हाला फुलं दाखवतो. 5 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर थोडंसं सपाटीच भाग लागतो आणि परत आपल्याला थोडंसं ट्रेक करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. खतरनाक रोड आहे मित्रांनो. पावसाळ्यात तर लय भारी. एवढी घनदाट झाडी झाली आहे मित्रांनो दोन्ही बाजूने. जंगल जंगल, फुल भारी वातावरण आहे. एवढी फुलं आलेत मित्रांनो या ठिकाणी. हा किल्ला बांधला कोणी व कधी याचा पुरावा आजही उपलब्ध नाहीये. तर मित्रांनो, आजचे आपल्याला गाईड लाभलेले आहेत सागर दादा स्वतः. आणि आजचं गाईड करणार आहेत स्वतः हे. त्यामुळं पूर्ण बघत राहा. पुढं खूप जंगल आहे इथं. जरा पुढे जातो आणि मग तुम्हाला सांगतो. बघू शकता कसलं भारी जंगल आहे. दोन्ही बाजूने झाडं झालेत. माझ एवढी झाडं झालेत राव. हा ना, पाय तर दिसतच नाहीये. जंगलचा पॅच पार केल्यानंतर मित्रांनो परत असा थोडासा चढाव भाग लागतो. 5 मिनिटाचा आपण चढाव भाग पार केल्यानंतर आपण पोहोचतो अशा ठिकाणी जिथून आपल्याला गुंजवणे नदी दिसते. आणि आज या ठिकाणी आलेल्याचं सोनं होतंय मित्रांनो, कारण की अख्ख्या गडावरती मित्रांनो अख्ख्या पिवळे फुलांनी चादर पसरलेली आहे. जसं मित्रांनो आपण पुढे जाऊ तसं आपल्याला अजून फुलं दिसतात आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी दिसणार आहेत मित्रांनो. इसवी सन 1647 मध्ये महाराजांनी पहिला किल्ला जिंकलेला हाच तो तोरणा किल्ला. पहिले याचे नाव प्रचंडगड असे देखील होते. थोडासा मित्रांनो सपाट भूभाग पार केल्यानंतर आपल्याला लागतं रेलिंगचा भाग. त्यानंतर त्या ठिकाणी पण सुद्धा अनेक प्रकारची फुलं आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतात. खरा थ्रिलिंग अनुभव तर आत्ता चालू होणार होता यापुढे. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यामुळे या किल्ल्याला तोरणा असे नाव दिले. जसं मित्रांनो आपण वर जातो तसं एका बाजूला धुकं आणि एका बाजूला फुलं असाच नजारा आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हा एक डोंगरी किल्ला आहे. तसेच हा किल्ला गिरिदुर्ग हा प्रकारात मोडतो. समुद्रसपाटीपासून याची उंची 4603 फूट इतकी आहे. पाऊस असल्या कारण मित्रांनो पायवाट पूर्णपणे घसरट झालेली आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपण जाऊन पोहोचतो एक नॅचरल धबधब्यापाशी.
डायरेक्ट वरती विषय खोल. अरे बापरे. चला, खतरनाक ह्युमिनिटी कारक आणि खूपच गरम होते. कसे मुख्य दरवाजा पार करण्याच्या आधी आपल्याला हा बिनी दरवाजा पार करावा लागतो. ह्या सरळ असलेल्या शिड्या चढल्यानंतर आपण पोहोचतो बिनी दरवाजामध्ये. हा आहे मुख्य दरवाजा. या दरवाजाचे वैशिष्ट्य असे की याला जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर पूर्ण फिरून जावे लागते. मुख्य दरवाजातून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला 2 वाटा दिसतात. एक वाट जाते झुंजार माचीकडे आणि दुसरी वाट जाते खोकट टाके व मंदिराकडे. या ठिकाणी पडक्या अवस्थेत काही वास्तू सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच पाण्याच्या टाक्याच्या शेजारनी एक रोड जातो मंदिराकडे, मेंगाई देवीच्या मंदिराकडे व महादेवाच्या मंदिराकडे. या ठिकाणी मित्रांनो लागतं मेंगाई देवीचं मंदिर. वरती आलं. हा का? त्या शेजारी मित्रांनो आपल्याला आढळतं महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिराच्या शेजारणीच आपला रोड जातो कोकण दरवाजाकडे. चला मित्रांनो, सगळ्या किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याची तटबंदी सगळ्यात जास्त सुखरूप राहिलेली आहे असा रेकॉर्ड आहे या किल्ल्याचा. वा, ओके मास्तर, ऐका जरा. आणि मित्रांनो, फुलं तर असली बहरलेली आहेत. का एक दिवस पूर्ण कमी पडेल तुम्हाला. धुक्यामुळे जरा दाखवू शकत नाही मी दृश्य. 5 मिनिटांमध्ये आपण जाऊन पोहोचतो कोकण दरवाजाकडे. त्यानंतर आपण विरुद्ध दिशेने जाणार आहोत आपण झुंजार माचीकडे. तोरण्याने आज अनेक प्रकारच्या फुलांनी मन वेधून घेतलेलं आहे. हाय गाईज, तर आपण आलोय आज तोरण्यावर आणि आज इथे या ठिकाणी चालू आहे मॅगी. आणि आजचे आपले साथीदार आहेत सागर दादा, ऋतू, मोना, ही कोण आहे, सोनू, आणि इथे एक जण आहे अजिंक्य. आजचा प्रवास खूप छान झालेला आहे आणि आज मॅगी पण खूप छान प्रकारे होणार आहे. लगेच टेस्ट करू आपण आणि सांगूया आपण तुम्हाला. लाईक करा, सबस्क्राइब करा, तिचं पण ऐका थोडं, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि व्ह्यूज मोठ्या करा. निसर्गाच्या सानिध्यात मॅगीचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही गेलो झुंजार माचीकडे. पावसामुळे इथली वाट खूपच घसरट झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे यायचं असेल तर चांगल्या प्रकारचे शूज घालून या. हा टेकन रशीला दर. हा आपल्याला चढण्यासाठी या ठिकाणी रस्सी लावलेली आहे मित्रांनो. त्या रस्सीच्या सहाय्याने उतरावे किंवा चढावे लागते. तर
शिडीचा पॅच पार केल्यानंतर मित्रांनो आपल्याला उतरून आल्यानंतर आपल्याला जायचंय पुढं. आणि इथं पण थोडा घसरट सारखा रोड आहे, त्यामुळे सावकाश या. का खूपच खतरनाक अनुभव होता. उगाच नाही म्हणत गरुडाचे घरटे. पावसामुळे मित्रांनो ना पूर्ण असं घसरट सारखा रोड झालेला आहे, त्यामुळे बसून जातो. थ्रिलिंग वाटतंय. थ्रिलिंग अनुभव. येस, आयुष्यात आलोय त्यामुळे सगळे थ्रिलिंग पॉइंट्स करायचे. ओके. तसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असं एक भुयार आहे. भुयाराच्या मार्गाने जायचं आहे आपल्याला. 2 मार्ग आहेत तसे, इथून एक आहे आणि इकडून एक आहे. मित्रांनो केवढी सरवडे जायला. अरे खरंच झोपून जावं लागतंय. खतरनाक रोड आहे मित्रांनो, खतरनाक. एवढे सगळे मित्रांनो. या ठिकाणातून बाहेर आल्यानंतर मित्रांनो झुंजार माचीकडे जाण्यासाठी अजून या रस्सीच्या सहाय्याने पुढे जावे लागते. तर मित्रांनो तोरण्यावाला आहे आणि तोरण्यावर झुंजार माचीवर ह्या शेवटच्या ठिकाणी येऊनच जावा. खूपच खतरनाक आहे इथं. हो एकदम. हेनीच फक्त धाडस केलंय आमच्या सांगतापैकी. आम्ही दोघंच इथपर्यंत आलेलो आहे. खतरनाक विषय. चलो आज कुछ तूफानी करते हैं. बहुत ही तुफानी हो गया. पावसामुळे असली वाट घसरट झालेली आहे ना, आणि त्या दोरीमुळे वरती जायला व्हिडिओ तर शक्य नाही काढणं. रोपवे पण होईल. रोपवे नाही, डायरेक्ट पाय सटकला तर सोपवे होईल. खूपच खतरनाक वाट आहे आणि पुढचं तर दिसतच नाही. थांबा बघा, खूप छान अनुभव आहे या ठिकाणी. एकदा अवश्य भेट द्या आणि फक्त थोडेसे चांगले बूट घालून या. बूट बघा गेलाय, अर्धा निम्मा गेला वाटत. जाऊ द्या पोरे. स्वच्छ सुंदर पाणी आणि गोड पाणी, नैसर्गिक पाणी. खूपच छान. फुलं तर या ठिकाणी एवढे आलेत मित्रांनो, एवढे आलेत ना फुलं. खूप प्रकारची फुलं आहेत. त्याला कोणती फुलं म्हणतात, सोन की काहीतरी म्हणतात. आणि हे येस येस. जावर मित्रांनो, जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि नवीन व्हिडिओसाठी असेच मला फॉलो करा. येस, चला बाय बाय. कसे वाटले मित्रांनो व्हिडिओ? आवडले ना? आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून टाका. तुमचं प्रेम कमी पडतंय मित्रांनो, त्यामुळे जरा थोडासा व्हिडिओ यायला लेट होते. लवकरात लवकर जाऊन मला फॉलो करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर पण प्रेस करून टाका. चला थोडासा टाइम प्लॅस बघून जाऊ तुमच्यासाठी खास.